अवघ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेल्या श्री खंडेराव महाराजांची यात्रा श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली। दरवर्षी पौष शुद्ध षष्ठी अर्थात बांगर षष्ठीला यात्रा संपन्न होते। सायंकाळच्या सुमारास श्री खंडेराव महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। नील पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या श्री खंडेराव महाराजांच्या मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई आणि सजावट करण्यात आली। यात्रेनिमित्त सकाळी कडलक परिवाराच्या वतीनं नवनिर्वाचित नगरसेवक अमोल कडलक यांनी सपत्नीक श्री खंडेराव महाराजांची षोडशोपचारी पूजा अर्चना करून महानैवेद्य अर्पण केला, महाआरती केली। तसेच ध्वजपूजन करून कळसावर ध्वजारोहण करण्यात आले। पौरोहित्य मंदिराचे वंशपरंपरागत पुजारी वेदमूर्ती रतीश आणि सतीश दशपुत्रे यांनी केले। लोणारी परिवाराच्या वतीनं सलाबादप्रमाणे माजी नगरसेवक दीपक लोणारी यांच्या हस्ते श्री सत्यनारायणाची पूजा करण्यात आली। सायंकाळी 5 वाजता अडसरे परिवाराच्या वतीनं 51 फूट उंचीची मानाची काठी ढोल ताशांच्या गजरात मिरवण्यात आली। पानाफुलाने सजवलेल्या पालखीत श्री खंडेरावाची मूर्ती ठेवण्यात आली। त्र्यंबकेश्वर मंदिरात भगवान भोलेनाथ आणि श्री खंडेरावाची भेट घडवण्यात आली। मिरवणुकीत नाचणारे अश्वासहित असंख्य बाल वारकरी सामील झाले होते। चौकात मानाची काठी नाचवण्यात आली। यावेळी सुनील अडसरे, किरण अडसरे, वसंत अडसरे, प्रवीण अडसरे, योगेश अडसरे, बाळासाहेब अडसरे, कैलास अडसरे, गोटू अडसरे, भूषण अडसरे, वैभव अडसरे आदी परिवारातील सदस्यांनी मानाची काठी मिरवली। मंदिर परिसरात विविध मनोरंजनाची साधने तसेच रेवडी आणि गोडीशेव यांची दुकाने लागली होती। सायंकाळी हजारो भाविकांनी श्री खंडेराव महाराजांच्या दर्शनासाठी गर्दी केली। 51 किलोच्या महाप्रसादाचं वाटप करण्यात आलेलं कार्यक्रम यशस्वीतेसाठी पुरुषोत्तम कडलक यांच्या मार्गदर्शनाखाली श्री खंडेराव महाराज उत्सव समिती अध्यक्ष वैभव भिका कडलक, उपाध्यक्ष लोकेश कडलक, प्रतीक कडलक, सागर कडलक, राजेंद्र कडलक, हेमंत तथा इंदा कडलक, शिवाजी कडलक, विष्णू कडलक, राजू कडलक, संजय कडलक, दत्तात्रय कडलक, दिलीप कडलक, संदीप कडलक, अभिषेक कडलक आदींसह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। NCN न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र धाने, त्र्यंबकेश्वर।